विद्यार्थी मित्रांनो, आज मी फिजिक्सचा एक सेक्शन लीक करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सेक्शन वरती किंवा कोणत्या सब्जेक्ट वरती पाहिजे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. जितके जास्त कॉमेंट येतील तेवढा जास्त लवकर व्हिडिओ येईल. ठीक आहे, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. पूर्ण एक सेक्शन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक पूर्ण सेक्शन तुमचा लीक करून देणार आहे, फिक्स करून देणार आहे तुमचे मार्क्स. या गोष्टी मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर निर्मला शिंदे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो, पैसे नाही द्यावे लागत. ठीक आहे, एक लकी सबस्क्रायबर पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकता. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, बघूया इंग्लिश फिजिक्सच्या पेपर लीक बद्दल. आज आपण बोलणार आहोत बाळांनो फिजिक्सचा सेक्शन ए बद्दल. ठीक आहे, जो सेक्शन ए असतो फिजिक्सचा, ठीक आहे, तो कम्प्लीट तुमचा 18 मार्क्सला असतो बाळांनो. किती मार्क्सला असतो? 18 मार्क्सला. कसं काय? तुमचे एमसीक्यूज तुमचे असतात बाळांनो 10 मार्कचे, तुमचे व्हेरी शॉर्ट असतात 8 मार्कचे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन तुमचा 1-1 मार्कचा असतो. एमसीक्यू सुद्धा 1 मार्कचा असतो, व्हेरी शॉर्ट आन्सर सुद्धा तुमचे 1 मार्कचे असतात. मी गॅरंटी देतो जो तुमचा फिजिक्सचा सेक्शन ए आहे तो कम्प्लीट लीक होऊन जाईल आज. ठीक आहे, बाकीचे सेक्शन पण आपण हळूहळू लीक करणार आहोत बाळांनो. फक्त तुम्हाला आहे ना मला सपोर्ट करायचंय. ठीक आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्हाला नाही आवडला व्हिडिओ नका सपोर्ट करू. ठीक आहे, बघूया आता आपण फिजिक्सचा सेक्शन ए. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये परत मी तुम्हाला सांगतो बाळांनो, सेक्शन ए मध्ये पहिला क्वेश्चन 10 तुमचे एमसीक्यूज येणार आहेत. ठीक आहे, आणि तुमचे 10 व्हेरी शॉर्ट आन्सर, 8 व्हेरी शॉर्ट आन्सर येणार आहेत. ठीक आहे, तुमचा टोटल सेक्शन असतो हा 18 मार्क्सचा. ठीक आहे, चला बघूया आता पूर्ण सेक्शन आपण. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न का येतात दरवर्षी? विद्यार्थी 90-95 टक्केवारी का काढतात तिथून? असं आहे का बोर्ड्स मला क्वेश्चन सांगून देतो? असं बिलकुल काही गोष्ट नाही बाळांनो. तिथून प्रश्न यासाठी येतात कारण प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते. हा क्वेश्चन किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा स्टेट एम्पियर लॉ हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन ऑलरेडी जर 9 वेळा विचारला गेलाय, 10व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. तर अशाच प्रश्नांची अनालिसिस केलेली असते बाळांनो. ठीक आहे, त्याचमुळे विद्यार्थ्यांचा एवढा स्कोर येतो. सगळ्या टीचर्सने एक क्वेश्चन साठी बाळांनो आम्ही 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेला आहे की हा क्वेश्चन येण्याची किती शक्यता आहे. म्हणूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतात. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरू शकते बाळांनो. जर तुम्ही एचएससी बोर्डाचं बुक आणि टॉप 200 क्वेश्चन जरी केले तरी तुमचे 90 टक्केवारी कुठे गेली नाही या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. चला सेक्शन ए वरती बोलूया. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येतील बाळांनो? ठीक आहे, लक्ष द्या, मी तुमच्याशी बोलतोय. ठीक आहे, लक्ष द्या, पेपर पेन काढून बसा. ठीक आहे, सेक्शन ए असतो तुमचा एमसीक्यू. एमसीक्यू मध्ये एक प्रश्न पक्का तुमचा रोटेशनचा असतो. 10 वर्षाचा पेपर तुम्ही उचलून बघून घ्या, एक प्रश्न तुमचा रोटेशनल मोशनचा पक्का असेल. आता याच्याबद्दल एक्झॅक्ट क्वेश्चन कोणता असेल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटूनच जाईल. पण मी तुम्हाला थोडीशी हिंट देतो. मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रेडियस ऑफ गायरेशन. प्रत्येकाचं मोमेंट ऑफ इनर्शिया, प्रत्येकाचं रेडियस ऑफ गायरेशन करून ठेवा. फिक्स प्रश्न येईल. डिस्कचं करून ठेवा, स्पेअरचं करून ठेवा, सिलेंडरचं करून ठेवा, प्रत्येकाचं रट्टा मारून ठेवा, येणार आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट कोणता असेल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. सगळ्यात जास्त चान्सेस कशाचे? आता सेकंड जो प्रश्न असतो बाळांनो, फिक्स क्वेश्चन असतो तुमचा थर्मोडायनामिक्स वरती. काय असतो रे बाळांनो थर्मोडायनामिक्स वरती प्रश्न? एडियाबॅटिक जे तुमचे थर्मो प्रोसेसेस आहेत त्याच्यावर एक प्रश्न पक्का असतो. ठीक आहे, आता मी त्याच्या डिटेलमध्ये नाही जाणार. थर्मो प्रोसेसेस तुम्हाला माहिती आहेत कोणते रे बाळांनो? झिरोतला फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, हे थर्मो प्रोसेसेस आहेत का? नाही, हे थर्मो लॉज आहेत. थर्मो प्रोसेसेस कोणते? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, हे थर्मो प्रोसेसेस ना, त्यांच्यावर एक प्रश्न येईल. कशा पद्धतीने येईल हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल. पण एवढं जरी समजलं तरी भरपूर गोष्टी आहेत बाळांनो. ठीक आहे, नेक्स्ट कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. एक क्वेश्चन पक्का याच्यावरती. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय विचारू शकतात बाळांनो? युनिट, डायमेन्शन तेच विचारतात याच्यावरती, है ना? तो एक प्रश्न याच्यात सेक्शन ए मध्ये फिक्स येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक प्रश्न असेल बाळांनो इलेक्ट्रोस्टॅटिक मधनं तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. ठीक आहे, त्यानंतर तुमचा इथे एक प्रश्न असेल बाळांनो स्ट्रक्चर ऑफ ऍटम मधला, ऍटॉमिक स्ट्रक्चर मधला एक प्रश्न असेल तुमचा आयोनायझेशन एनर्जी वरती. आता माझं इथं रायटिंग व्यवस्थित येत नाही कारण मी पेनाने स्क्रीनवरती लिहितोय. ठीक आहे, म्हणून तुम्हाला लिहून घ्यायचंय प्रत्येकाने. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न तुमचा येणार आहे बाळांनो ड्युअल नेचर वरती. एक प्रश्न येईल ड्युअल नेचर वरती. कोणता प्रश्न येईल? डी ब्रॉग्ली. फेमस प्रश्न आहे डी ब्रॉग्लीचा. कोणता प्रश्न फेमस आहे बाळांनो? तुम्हाला स्वतःला माहित असेल मागच्या 4 पेपरमध्ये कोणता डी ब्रॉग्लीचा प्रश्न आलाय? 4 वेळा रिपीट झालाय ना सेम प्रश्न. जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँडिंग केली असेल तर तो प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण भेटेल. ठीक आहे, हे जे 60 प्रश्न आहेत बाळांनो हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. मॅक्झिमम पेपर्समध्ये रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, या वर्षी रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर तुमचा एक
एक प्रश्न तुमचा सेमीकंडक्टरचा सुद्धा टाकतात आता, ठीक आहे. सेमीकंडक्टरचा काय असतो रे बाळांनो, तेच बुलियन एक्सप्रेशन तुमचे A+B किंवा A+B वरती बार, अशा पद्धतीचे तुमचे प्रश्न येतील. आता एक्झॅक्ट तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल. आता सेक्शन ए तुमचा कन्फर्म झाला बाळांनो. या सेक्शनचे कमीत कमी मी तुम्हाला 7 टॉपिक सांगितले, अजून 1-2 टॉपिक अजून सांगतोय. 8व्या नंबरचा एक टॉपिक सांगतोय तुम्हाला, EMI मधून तुम्हाला इंडक्टन्स वरती प्रश्न येणार आहे बाळांनो. कशावरती? इंडक्टन्स वरती एक प्रश्न पक्का आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुमचे 8 टॉपिक सांगितले. आता एक्झॅक्ट मी पण नाही सांगू शकत की याच्यावरती असा प्रश्न येणार आहे, पण म्हणजे एक्झॅक्ट 10 प्रश्न, ठीक आहे. 10 पैकी मी 8 सांगण्याचा प्रयत्न केला. आता 2 मला सुद्धा ठाऊक नाहीयेत, मला नाही ठाऊक कोणते येऊ शकतात कोणते नाही येऊ शकतात. 8 येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. मी तुम्हाला टॉपिक सांगितले, याचे प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. आता हे किती झाले तुमचे? 8 मार्क इथे फिक्स झाले. 8 किंवा 10 मार्क, जर ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सगळे क्वेश्चन केले तर 10 मार्क झाले. आता हे झालं तुमचं सेक्शन ए मधला. कोणतं झालं तुमचा? सेक्शन ए चा पहिला प्रश्न एमसीक्यू. एमसीक्यू मध्ये किती प्रश्न येतात? 10 प्रश्न येतात. 10 पैकी 10 मार्क तुमचे फिक्स झाले जर तुम्ही व्यवस्थित टॉपिक केले तर. त्यानंतर आपण जाऊया सेक्शन ए मध्ये. दुसरा जो प्रश्न असतो तो असतो तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर. किती प्रश्न येतात? 8 प्रश्न येतात 8 मार्काला. बघू कोणत्या टॉपिक मधून येणार आहे तिथं प्रश्न. सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न लॉज. कोणते लॉज विचारू शकतात बाळांनो? सगळ्यात फेमस लॉज कोणते? थर्मोलॉज, ठीक आहे. कोणते? थर्मोलॉज. थर्मोलॉ मध्ये आता सगळ्यात फेमस कोणता आहे ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल, पण थर्मोलॉज व्यवस्थित करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न असणार आहे बाळांनो इथं थर्मोडायनामिक्स मधलाच एक प्रश्न खूप जास्त फेमस होतोय, ठीक आहे. एक तर सिस्टम, एक तर सराउंडिंग, याच्यामधलं तुम्हाला काही ना काही विचारलं जाईल, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुम्हाला ऑसिलेशन मधल्या डेफिनेशन तुम्हाला खूप जास्त विचारतात, ठीक आहे. ऑसिलेशनच्या डेफिनेशन कोणत्या रे बाळांनो? ऑसिलेशन मधल्या अँप्लिट्यूड झालं, फ्रिक्वेन्सी झालं, टाइम पिरियड झालं, या ज्या डेफिनेशन्स आहेत या खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न कोणता असू शकतो बाळांनो? त्यानंतर तुमचा प्रश्न असू शकतो इथं डायइलेक्ट्रिक्स वरती. पहिलेही बोललो होतो मी तुम्हाला, डायइलेक्ट्रिक्स इलेक्ट्रोस्टॅटिकचा सेपरेट फेवरेट क्वेश्चन आहे. डायइलेक्ट्रिक वरती तुमचा क्वेश्चन असतो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न असू शकतो करंट मधून तुम्ही मला सांगा बाळांनो कोणता प्रश्न येणार आहे यावर्षी करंट मधून? स्वतः सांगा मला. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये कोणता प्रश्न येणार आहे करंट मधून? जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असताना आज तुम्ही मला सांगू शकले असते, कारण तोच येणार आहे. कारण सगळे पेपर सांगताय तो येणार आहे, सगळे IMP क्वेश्चन सांगताय, सगळे सॅम्पल पेपर सांगताय की तो क्वेश्चन येणार आहे. क्रिचॉफ्स लॉ. क्रिचॉफ्स तुमचा करंट लॉ विचारू शकतात, तुमचा व्होल्टेज लॉ विचारू शकतात. आता एक्झॅक्ट हे सांगणं अवघड असतं बाळांनो, हे कोणीच सांगू शकत नाही. क्रिचॉफ लॉ विचारला जाऊ शकतो हे सांगू शकतो आपण, पण क्रिचॉफ लॉ आता करंटचा विचारला जाऊ शकतो का व्होल्टेजचा विचारला जाऊ शकतो? डोंट नो. दोघे करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न विचारला जाईल सॉलिनॉइड वरती. दरवर्षी सांगतो मी, सॉलिनॉइड करून जा. सॉलिनॉइड बोर्डाचा फेवरेट प्रश्न आहे सॉलिनॉइडचा, ठीक आहे. तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण भेटेल. त्यानंतर तुमचा स्ट्रक्चर ऑफ ऍटम वरती, ऍटॉमिक स्ट्रक्चर वरती कोणता प्रश्न असेल तुमचा असेल बोहर मॉडेल वरती. nth ऑर्बिट असतं ना बोहर मॉडेल, त्याच्यावरती एक प्रश्न पक्का आहे तुमचा, ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचा एक प्रश्न 8वा प्रश्न सांगतोय तुम्हाला. 8 मार्काचे 8 प्रश्न सांगितले मी तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यापैकी तुम्हाला कोणता येणार आहे? सेमीकंडक्टर वरती एक प्रश्न येईल बाळांनो. कोणता येणार आहे? सेमीकंडक्टर वरती PNP ट्रान्झिस्टर. कोणता? PNP ट्रान्झिस्टर, ठीक आहे. PNP ट्रान्झिस्टर वरती सगळ्यात जास्त वेळा प्रश्न आलेला आहे. तर आता तरी तुम्हाला पटलं की 8-10 मार्क तुमचे MCQ चे फिक्स झाले, 8 मार्क तुमचे व्हेरी शॉर्ट आन्सरचे फिक्स झाले, 18 मार्क फिक्स झाले. नेक्स्ट सेक्शन पण मी करू का रे बाळांनो रिव्हील? B सेक्शन, C सेक्शन, D सेक्शन फिजिक्सचा किंवा केमिस्ट्रीचा किंवा मॅथ्सचा किंवा बायोलॉजीचा तुम्हाला पाहिजे का? खरंच पाहिजे असेल ना तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि इथं मी फक्त टॉपिक रिव्हील्स केलेले आहेत बाळांनो. मोस्ट एक्सपेक्टेड जे सिमिलर प्रश्न येऊ शकतात ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. त्याला नक्कीच एनरोल करा बाळांनो, ठीक आहे. विश्वास ठेवा. तुम्ही जर HSC बोर्डाचं, मी तुम्हाला एक सांगतो, ट्रस्ट मी 90% पॉसिबल आहेत, आरामात पॉसिबल आहेत, काहीच अवघड नाहीये. जर तुम्ही HSC बोर्डाचं पुस्तक केलं बाळांनो, HSC बोर्डाचं पुस्तक आणि टॉप 200 क्वेश्चन केले, तुमचे 90% वारी कुठे गेली नाही बाळांनो. फॉर एक्झाम्पल कोणताही चॅप्टर तुम्ही शिकताय ना, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनामिक्स शिकताय, थर्मोडायनामिक्स वरून काय करायचं बाळांनो? थर्मोडायनामिक्सचे एक्सरसाइजचे प्रश्न, टॉप 200 क्वेश्चनचे प्रश्न, बस. शेवटी आपल्याला वेळ भेटला आपण PYQs पण करू जानेवारीमध्ये. एवढं झालं ना तुमचे 90% कुठंच गेले नाही बाळांनो, ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर टाईप तुमचे प्रश्न येतील. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. नेक्स्ट सेक्शन पाहिजे ना तुम्हाला, कॉमेंट करा बाळांनो, ठीक आहे. महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटरने बनवलेला आहे टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स, ठीक आहे. नक्कीच कॉमेंट करा जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल की तो नेक्स्ट सेक्शन टाकावा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू बाळांनो.